बाजूला या ठिकाणी पवन आणि विलास ही सलामी जोडी मैदानावरती या सायकलपती विलास नाशकलपती पवन तर गोलंदाज पहिला गोलंदाज पावरपीच्या षटकामध्ये वापर केला जाईल नेहमी त्याला बोलवलं जातं चेतन पाटील पहिला गोलंदाज सामना सुरू होतोय सेकंड राऊंड मध्ये पहिला मॅच इथे गेम ऑन होतोय लेट्स प्ले पहिलाच बॉल मोठा फटका केला जाता इथे उंच गेला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात लिकेजच्या माध्यमातून जेल कॅरी केला जाईल गोल्डन डकच्या स्वरूपावरती बाद होतील फलंदाज विलास बॅक टू द पॅव्हिलियन तर या ठिकाणी फलंदाज बाद झाले तुम्ही पाहू शकता गोल्डन डकचा शिकारी बनतायत आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठी सफलता प्राप्त करतात चेतन पाटील तर याच दरम्यान आमचे वसाचे रमेश शेला साहेब उपस्थित होते त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानावरती सुनील जातील पहिल्याच बॉलवरती खूप मोठी सफलता प्राप्त केली आहे चेतन पाटीलला ओव्हर द विकेट चेतन पाटील सायकल मध्ये पवन साठी चेंडू फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट इथे चेंडू गेला होता तदनंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते सिंगल मिळती धाबसंख्या श्रीगणेश केला जातोय पवनच्या माध्यमातून स्वतःचं आणि संघाचं खातं या ठिकाणी ओपन करतात एका धावेच्या मदतीनं चेतन पाटील पहिलं षटक फेकतायत दोन बॉल पेस केलेत एक गडी बाद केलाय नवीन फलंदाज मैदानावरती उजव्या आणि डावकुऱ्याचे फलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील त्यामुळे क्षेत्ररक्षकांचा बदल या ठिकाणी केले जातील एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळेल अशी क्षेत्ररक्षणाची विभरचना आता शायकिनपती अनुभवी खेळाडू बनवलेल्या टीमचा तुम्ही पाहू शकता सुनील ऑलराऊंडर प्रदर्शन नेहमीच आपण पाहिलंय मागच्या मॅच मध्ये चौथ्या पाचव्या क्रमांकावरती होते मध्ये या मॅच मध्ये सेकंड क्रमांकावरती ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू दाद मागताय पंचांकडे मध्ये व्हाईट यॉर्करचा वापर केला जातो चेतन पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल खूप चांगला षटक फेकतो बघा पॉवर पिचच्या षटकामध्ये अप्रतिम सुरुवात करतोय आपल्या ओव्हरची गोलंदाज चेतन पाटील राईट आर्म राऊंड द विकेट ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा एकदा चेंडू बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये पॉइंटच्या दिशेला जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते उचलणार फेकणार यशवंत त्या ठिकाणी होते चेंडूला उचलला फेकला फक्त सिंगलच्या माध्यमातून स्वतःचं खातं या ठिकाणी ओपन करतात सुनील धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 2 धावा फलकावरती षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं मार्गस्थ आहे पॉवर बीच्या षटकामध्ये आपण नेहमीच मोठी फटकेबाजी पाहिले मात्र या ठिकाणी बोनोली संघाच्या फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम चेतन पाटील करतोय चेतन पाटीलचा वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला पुन्हा एकदा चकमा दिला जातोय पवनला डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता 5 बॉल फेकले गेले 5 बॉल मध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केल्या एक गडी बाद केलाय पॉवर पिचच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण इथपर्यंत दाखवून देतोय चेतन पाटील हा गोलंदाज ओव्हर द विकेट शेवटचा आणि अंतिम बॉल 1 टू गो पवन साठी चेंडू बघा पुन्हा एकदा ऑप्शन मध्ये ठेवला टप्पा पडल्यानंतर डीप राहिला चेंडू खाली राहतो चेंडू अँड बॅटचा संपर्क अजिबात नाहीये सक्सेसफुल ओव्हर मी म्हणेन पहिलं षटक समाप्त झालंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच मोठी धाबसंख्या गोलंदाज करत असतात मात्र या ठिकाणी चेतन पाटीलला इम्प्रेसिव्ह करणारी गोलंदाजी फेकली मैदानावरती कारण त्याने एक षटक फेकलं फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा फलंदाजाला विलासला बाद केलं आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला आज आनंदी आनंद झाला चषक ठेवलाय पालेगावाला
खूप चांगला आवाज आमचे सागर थोरवे यांनी गायलेलं या स्पर्धेचं टायटल सॉन्ग निश्चित तुम्ही या ठिकाणी डीजे भाषेच्या माध्यमातून ऐकू शकता। तर या ठिकाणी निश्चितच पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा फलकावरती आहेत। इथे निश्चितच मी एक सांगेन बोनरी टीमला की जर तुम्हाला 4 षटकाच्या मॅच मध्ये इथे टप द्यायचे असेल मांगरोळ टीमला तर तुम्हाला 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 45 ते 50 धावा नियमित बनवाव्या लागतील। एक फायटिंग टोटल स्कोर तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या समोर उभा करावा लागेल। कारण या वर्षीचा अतिशय इन्फॉर्म संघ तुम्ही पाहू शकता निशांत 11 मांगरूळ संघ। निशांत 11 मांगरूळ संघ ज्यांना या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे। सेकंड ओव्हर यशवंत पहिलाच बॉल यशवंतचा ब्लॉकल मध्ये फेकला बीट केला जातोय सुनीलला डॉट बॉल। सुरेख गोलंदाजी ज्या प्रकारे चेतनने सुरुवात केली त्याच प्रकारची सुरुवात इथे करतो आपल्या स्पेल मध्ये यशवंत। हा बॉल इथे हवेमध्ये असेल जज करतायत आणि इथे मात्र फलंदाज बाद दुसऱ्या क्रमांकाचा धक्का लागतोय बोनोली टीमला। सुनील बॅक टू द पॅव्हिलियन। मुंबई आपली आहे आपली आणि सफलता मिळते संघाला मांगरोळ टीमला अर्थातच या ठिकाणी यशवंतला। सुनील देखील बाद झाला। सुनीलला देखील आपल्या टीम साठी चांगली कामगिरी करता आलेली नाही। इथे थोडासा बॅकफूट मध्ये जातोय दुसऱ्या षटकामध्ये। बोनोली संघ सफल झाले फाईन केलेले लॉंग लेग त्या दिशेने पांडुल्यांच्या दिशेने चेंडू गेलाय 2 क्षेत्ररक्षक येतात खूप चांगली फिल्डिंग निकेशच्या माध्यमातून बॅकअप चांगलं दिलं गेलं चेंडूला अडवलं गेलं थ्रोपैकी जोपर्यंत केली जाईल तोपर्यंत एकवटल्या 2 धावा। धावा संख्या 2 ने पुढे सकती आहे। तुम्ही पाहू शकता संत वाहते इंद्रायणी या प्रकारे निश्चित धावा संख्या पुढे सकती आहे। फक्त 4 धावा फलकावरती आहेत। फटका चांगला आहे खोदून काढतो चेंडूला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते फॉर्मलिंग होत आहे त्या ठिकाणी मिसफील होते 2 धावा एकवटल्या जातील 2 ने धावफलक पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे। 2 ओव्हरचा दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आणि या ओव्हर मध्ये देखील मिळेल आपल्याला मोठी पाठी बाजी पाहायला मिळत नाही। राऊंड द विकेट घुटना टेक मात्र या वेळेस पाहावा लागेल। क्षेत्ररक्षक होते वेट केलं चेंडूचा त्यांना देखील माहिती होती की झेल पर्यंत आपण पोहोचू शकत नाहीये त्यामुळे चेंडूचा वेट केला उचलला फेकला पुन्हा एकदा 2 धावा। तिसऱ्यांदा दुहेरी अंक येतोय 5 बॉल फेकले गेलेत 6 धावा खर्च केल्यात अप्रतिम गोलंदाजी करतोय ज्या प्रकारे चेतन पाटीलने केली त्याच प्रकारची गोलंदाजी यशवंतच्या माध्यमातून। हा बॉल इथे पडल्यानंतर बघा चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये शेवटचा बॉल निर्धाव षटक क्रमांक दुसरा समाप्त 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर इथे बॅकवर्ड असेल मी म्हणेन बोनोली संघ 2 गडी बाद एकूण टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या धावसंख्येवरती। तर बघा उद्याचे लास्ट आम्ही आपल्या समोर या ठिकाणी निश्चित अनाउन्समेंट करतोय। उद्याचे सामने असतील गोरपे विपक्ष कोणी पहिला मॅच असेल 8:30 वाजता टच राहायचं आहे दोन्ही संघांनी कारण उद्या मेगा फेस्टिवल आहे 8:30 वाजता टच राहा आपण। तदनंतर दुसरा सामना असेल कापरीशिदी पाले विपक्ष कानपोली तिसरा सामना असेल वाकलन बी विपक्ष इनामपुरी चौथा सामना जिते विपक्ष मात्रेपाडा 8:30 वाजता टच राहा आपण। जाऊया मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते मनोज गोलंदाज मार्कवती फुलटॉस बॉल होता मात्र या ठिकाणी संपर्क नाही चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन रिझन मध्ये जातोय उचलणार तोपर्यंत सिंगल फलंदाज मैदानावरती आहे तिथे पवन किशोरच्या बॅट मधून 1 धाव आली आहे खातं ओपन झालंय। फटका चांगला आहे ओव्हर पिच बॉल फटका देखील चांगला धावा देखील चांगल्या मिळाल्या असत्या मात्र यावेळेस बघा व्हॉट अ कॅच
catch of the tournament. अप्रतिम जल magnificent. एका हाताने झेल कॅरी केला. या कॅचचा ऍक्शन रिप्ले तुम्ही आमच्या लाईव्ह प्रेक्षकांवरती पाहू शकता. निश्चित तुम्ही पाहू शकता रिप्लाय मध्ये दाखवलं जाईल काय झेल पकडली आहे. शतक्षक त्या ठिकाणी होते सुनीलच्या माध्यमातून सुरेख झेल त्या ठिकाणी कॅरी केला गेला आणि अजून एक धक्का लागतोय बोनोली टीमला. पवन बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो पवन बास झाला. या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय बघा. खूप चांगली गोलंदाजी हाय स्टँडिंग प्रकारची गोलंदाजी हाय स्टँडिंग प्रकारचा क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. निशांत 11 ना बांगलोर संघाच्या माध्यमातून तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील सफलता मिळते ती मनोजला. मनोज देखील गडी बाद करतोय. धाबा संख्या स्थगित तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 9 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरा मार्ग असे 4 ओव्हरचा मॅच तुम्ही पाहतायत. ओव्हर द विकेट बॅटमध्ये आता चेंडू लावडाबील केली जाते. लाईन पाहतील पंच. चेंडूची लाईन निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय पाहिली गेली. हॅट फॅक्टर देखील विचार केला गेला आणि इथे मात्र नॉट आउटचा इशारा येतोय. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. धाबा संख्या 1 ने पुढे सरकेल. फक्त 10 धाबा 10 धाबा पलकावरती असतील. नवीन फलंदाज मैदानावरती जात आहेत प्रकाश. सेकंडवरती किशोर. ओव्हर द विकेट. हा बॉल इथे लाईन पाहावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप चोरून जाणारा चेंडू तुम्ही पाहू शकता. पंचांचा इशारा इट इज अ वाईट. धाबा संख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धाबा. इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल. किशोरला बॅटचा पेस ओपन करावा लागेल कारण संघासाठी धाबा नाहीयेत. ब्लॉकर मध्ये फेकला चेंडू. इथे बघा धावचीची संधी आली आणि स्वतःहून अजून एक इथे आत्महत्या मानहानी केली जाते. फलंदाज बाद होईल. 4थ्या क्रमांकाचा धक्का लागतोय. बोनोली टीमला लगातार विकेटचा सिलसिला मैदानावरती सुरू आहे. प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. लगातार गडी बाद होत आहेत बघा. इथे तुम्ही पाहू शकता एकही फलंदाज मैदानावरती टिकत नाही. एकही फलंदाज मैदानावरती धाबा बनवायची जिम्मेदारी घेत नाहीये. मध्ये या बोनोली टीम साठी कोण तारणहार ठरेल. कोण आपल्या टीम साठी धाबा बनवेल. ओव्हर द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा जवळ होती आणि ते फलंदाज क्लीन बॉल्ड. फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद होईल. याच ओव्हर मध्ये 3 फलंदाजांना बाद करतोय गोलंदाज मनोज. व्हेरी गुड बॉलिंग. इम्प्रेस करणारी गोलंदाजी. प्रभावित करणारी गोलंदाजी. नवीन फलंदाज अंकुश. हा बॉल इथे फटका चांगला आहे. ओव्हर पिच होता. चेंडूला फेकून दिलाय. फलंदाज अंकुशच्या बॅट मध्ये येणारा रुपेश होते. सॉरी माफ करा. रुपेशच्या बॅट मध्ये येणारा पहिल्याच बॉल वरती षटकार. मुन्ना झुंड में
देखील आपण येऊन उपस्थित आहे. पिंपलोली संघ या ठिकाणी उपस्थित आहे, तर काकोली संघाचा संघनायक देखील रुपेश आपण उपस्थित राहा. डीजे मास्टर या ठिकाणी आपल्याला टॉपचा आवाज कमी झाला, जरा लक्ष द्या आपण. हॅलो हॅलो चेक, थँक्यू. तर चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती चौथ्या डेट ओव्हर मध्ये ते गोलंदाज राकेश पाटील, संघनायक, कॅप्टन ऑफ टीम मांगरुल. फटका चांगला आहे या ठिकाणी बघा. एका ऍक्शन चेंडूला लाईन ओळखली, लाईन पिकअप केली, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजच्या बाट बंद, षटकार. ये बाबूराव थँक्यू सो मच. इथे किशोरच्या बॅट मध्ये षटकाराला स्वागत केले जाते. इथे राकेश पाटील द वेलकम टू द ग्राउंड आणि इथे धावसंख्या जाऊन पोहोचते 23 वर. वन्स अगेन इथे दुसऱ्यांदा मोठा फटका अटेम्प्ट करायचा होता, त्यामध्ये या वेळेस संपर्क नाहीया. फाईन देखील खेळले होते. चेंडू जाईल, यशांच्या वरून निघून जातोय. राहिलं काम यशांच्या मागे, यशरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केले जात आहे राकेश पाटीलच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. राकेशचा चेंडू किशोर साठी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतात. व्हेरी गुड कॅच, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होते. नर्देशच्या माध्यमातून झेल कॅरी केला जाईल आणि किशोर देखील जातील डगआउट मध्ये. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लगातार विकेटचा सिलसिला सुरू आहे. मैदानापती शेवटचा ओव्हर सुरू आणि शेवटच्या ओव्हर मध्ये देखील एकही फलंदाज मोठे फटकेबाजी करत नाही. एकमेव षटकार किशोरच्या बॅट बंद आपण पाहिला, तो देखील बाद झाला. मोठा फटका अटेम्प्ट करताय, शॉट ऑन पोल, पाबल लागेल, मात्र फटका फसलाय आणि अजून एक विकेटचं पतन. राकेश पाटीलला मिळणारी सेकंड क्रमांकाची सफलता. बिग विकेट. जरा फलंदाज जरा स्पीड अप करा आपण. तर या ठिकाणी निश्चित तुम्ही पाहू शकता लगातार गडी बाद झाले. धावसंख्या स्थगित तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि फक्त 23 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल आता शिल्लक असतील. ओव्हर पिच होता, फटका चांगला आहे, पाहावं लागेल हवेमध्ये. इथे वाह, अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुनील होते पुन्हा एकदा. जेव्हा जेव्हा सुनील कडे चेंडू जातो, मागच्या ओव्हर मध्ये देखील खूप चांगला झेल पकडला होता एका हातानं, आणि यावेळेस बघा एका हाताने चेंडूला अडवला आणि आपल्या टीम साठी 4 धावा वाचवल्या. शेवटचा अंतिम बॉल पुन्हा एकदा सुनील कडे जातो. चेंडू हवेमध्ये, यावेळेस अजिबात चुकी नसणार. या ओव्हर मध्ये राकेश पाटीलने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. करता 3 फलंदाजांना बाद करत एकूण या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या 8. संघ जाऊन पोहोचलाय पहिल्या सत्राच्या खेळाच्या समाप्तीनंतर 25 अर्थात 25 धावा. जिंकण्यासाठी निशांत दिलवर मांगरून टीमला 26 धावेची गरज. पालेगावाला आनंद झाला आज, आनंदी आनंद झाला आज, आनंदी आनंद झाला. चषक ठेवलाय पालेगावाला आज, आनंदी आनंद झाला. चषक ठेवलाय पालेगावाला, आनंदी आनंद झाला. चषक ठेवलाय पालेगावाला. तर सेकंड करायचं आहे मैदानामध्ये. राकेश आपण सेकंड करा. मांगरोळ संघ सर माफ करा, या ठिकाणी टॉस साठी यायचं आपण पिंपलोली. विपक्ष काकोले, रुपेश गायकर आपण या. तदनंतर संघटना घ्यायचा आपण.
तर रमेश शेठ शेलार यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस करायचा आहे. सेकंड राऊंड मधील सेकंड लढत बिग बॅट मॅच पिंपळोली बनाम काकोळे. तर रमेश शेठ यांना विनंती करेल आपल्या शुभास्ते टॉस करावा. 4 ओव्हरचा मॅच तो देखील पाहायला मिळेल एका बाजूला. तर टॉस झाला इथे टॉस जिंकला पिंपलोली टीम ना. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर फलंदाजी करायची ते काकोले टीमला. थँक्यू सो मच. 6व्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अवघ्या इथे धाबा बनवले गेले फक्त 25 धाबा. विजयासाठी छोटं लक्ष उभारलं गेलं. चला सलामीवीर जोडीचा पण लगेच मांगरूळ संघ क्षेत्ररक्षण देखील लावून घ्या इथे बोर्डोली संघ. तर विजयासाठी 26 धावेची गरज. सलामी जोडी मैदानावरती जाते. राकेश पाटील इन ऍक्शन मध्ये मैदानावरती उतरतील. त्यांच्या जोडीला या ठिकाणी असतील सचिन पाटील. ही सलामी जोडी मैदानावरती जाते. मागच्या मॅच मध्ये देखील सचिनने देखील खूप चांगली फलंदाजी केली होती. पण राकेशला मागच्या मॅच मध्ये थोडंसं अपयश लाभलं गेलं होतं. मात्र या मॅच मध्ये निश्चितच राकेशला जास्त धाबा बनवायचे नाही. तर अवघ्या 26 धाबाचं टार्गेट आहे. त्यामुळे राकेश देखील दबाव केले नाही तर खुल्या मनाने फलंदाजी करेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण राकेशला देखील आणि सचिनला देखील पाहिलं. नेहमीच खूप चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून पाहिली आहे. म्हणजे इथे 26 धाबांचं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती आहे. मात्र बोर्डोली संघाकडनं पहिलं षटक हाताळेल गोलंदाज योगेश पाटील. धाबा खूप कमी आहे. संघर्ष करावा लागेल मॅच जिंकायची असेल तर. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळतायत. फुलटॉस होता आणि इथे आपण पाहू शकता लॉंग ऑफच्या दिशेने गेला. एक धाव कंप्लीट. एक धाव संख्येने आपण पाहू शकता श्री गणेश करतायत. सचिन पाटील स्वतःच आणि संघाचं खातं ओपन करतायत. राऊंड द विकेट सज्ज होतील पुन्हा एकदा योगेश पाटील. योगेशचा चेंडू राकेश साठी उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतील मात्र प्रेक्षक म्हणून उभे राहतील. चेंडू जाईल दोघांच्या मध्ये अर्थातच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉक्स इनटू द पॅन्स. पहिला संघर्षमय चौका. चार धावा एक पडल्या जातील. राकेशच्या माध्यमातून स्वतःचं खातं या ठिकाणी 4 धाब्याने ओपन करतायत. राऊंड द विकेट. सफल झाले होते. पाईन लेगच्या दिशेला खेळायचं होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर बघा थोडासा टर्न झाला होता. म्हणजे राकेशने अगोदरच इथे आपली पोझिशन घेतली होती. बॅकफूट वरती गेले होते. थोडेसे मागे गेले होते. थोडीशी जागा देखील बनवली होती. फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होता. सर्व काही ठीकठाक होतं. मात्र चेंडूची लाईन ओळखू शकला नाहीये. डॉट बॉल. हा बॉल यावेळेस बघा चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या बॉलवरती षटकार आणि या बॉलवरती मागच्या बॉलवरती चौकार. या बॉलवरती षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवरती फुलटॉस बॉल योग्य ती दिशा कव्हरच्या दिशेनं. चेंडू जाईल 1 बॉक्स इनटू द पॅन्स फॉर 4 रन. राकेश पाटील ऑन फायर. मी म्हटलं होतं धावा खूप कमी आहे त्यामुळे राकेश पाटील या मॅच मध्ये खुल्या मनाने फलंदाजी करेल आणि तसंच चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. चौथ्यांदा इथे मोठा फटका अटेम्प्ट करतायत. हा चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच ओव्हर मध्ये राकेश पाटीलला 5चा पेस ओपन केला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवरती. तो विजयासाठी फक्त 7 धावेची गरज आहे. चला बोर्डोली संघ स्पीड अप करा. आमचा देखील वेल या ठिकाणी निश्चित असेल.
आजच्या दिवस तुम्ही पाहू शकता आजच्या दिवसामध्ये देखील सामने खूप उशिरा सुरू झालेत मात्र बघा उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत गोरपे विपक्ष खोणे पहिला सामना त्या दोन्ही टीमना 8:30 वाजता उद्या या स्पर्धेमध्ये हजेरी लावायची 9 वाजता ठीक 9 वाजता जो सामना सुरू होईल दुसरा सामना पाले विपक्ष कानबोली तिसरा सामना वाकलन विपक्ष इनामपुरी तदनंतर जिते विपक्ष म्हात्रेपाडा आबाल इथे बघा षटकार ठोकला जातो आणि इथे मात्र आता स्कोर लेवल होतोय विजयासाठी फक्त एका धावेची गरज या ठिकाणी एका धावेची गरज असेल या मॅच मध्ये विजयासाठी मांगरोळ टीमला सामना इथे बघा आपल्या साईडला फिनिश होतोय आणि इथे सामना जिंकलाय मांगरोळ टीमनं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा मांगरोळ टीमचा अभिनंदन व्यक्त करेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय हार्ड लक बोनली टीम या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपला देखील आभार व्यक्त करेल तर लाईन अप करा आणि आता शेक हँड करा